हे नमस्कार सर्वांना, कसे आहेत ना? मजेत ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असताल. वेलकम टू समृद्धी ब्लॉग. आज घेऊन आली आहे नवीन असा ब्लॉग. कोणता तो पहा चला. तर आजही नेहमीप्रमाणे पहाट झाली माझी 4 वाजता आणि बनवलेला आहे पुरणाचा नैवेद्य. आणि तो कशासाठी आणि इथे मी कुठे आली आहे, तर आज पूर्ण आमच्या गावचे जे ग्रामदेवता आहेत त्यांना नैवेद्य बनवला. तो कशासाठी, तर मी आज आखाड्याच्या सवासणी घातलेल्या आहेत आणि आखाड्याचा नैवेद्य बनवलेला आहे. तर तुम्ही पण आखाडीमध्ये नैवेद्य बनवता का? सर्व ग्रामदेवतांना नैवेद्य दाखवता का? तेही कमेंट्स करून सांगा. तर आली आहे मी पहिल्यांदा भैरवनाथाच्या मंदिरामध्ये. इथे भैरवनाथाचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. येथेही नैवेद्य दाखवायला आले होते आणि सोबत ना सगळ्या देवांना नारळ फोडावी लागतात, सगळ्या देवांची हारं बनवावी लागतात. नैवेद्य एवढ्या 3-4 बॅग असतात, त्यामुळे आहोला सोबत घेऊन आलेली आहे. तर मी तुम्हाला सांगते आखाड्याचा नैवेद्य कशासाठी असतो. आखाड म्हणजेच आषाढ महिन्यात महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात आणि काही प्रांतात जसे की मराठवाड्यात ग्रामदेवत किंवा साती आसर पूजनची पूजा करून तळणाचा विशेष नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे, ज्यालाच आखाड तळण किंवा आखाड नैवेद्य म्हणतात. आखाडाचा नैवेद्य कशासाठी असतो? कृतज्ञता व्यक्त करणे. हा नैवेद्य निसर्ग, पाऊस, शेतकरी आणि देवाप्रती धन्यवाद व्यक्त करण्यासाठी असतो. आषाढ महिन्यात पावसाची सुरुवात होते आणि नवीन पिकांची पेरणी होते. याच काळात मिळालेल्या अन्नाबद्दल कृतज्ञता दर्शवली जाते. आरोग्य आणि ऋतुचक्र. आषाढ महिन्यात पावसाळ्यात शरीराची पचनशक्ती मंदावते. या काळात ताजे, सात्विक आणि ऊर्जा देणारे तळणाचे पदार्थ जसे की गोड, तिखट, पुऱ्या, कापण्या, दही-भात नैवेद्य म्हणून तयार केले जातात. हा आपल्या संस्कृतीचा आणि मातीचा जोडलेला जाण्याचा एक महत्त्वाचा सोहळा आहे. पूर्वजांपासून चालत आलेली ही संस्कृती आचार विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी असते. घरात सुख, शांती, आरोग्य आणि पिकाची समृद्धी राहावी म्हणून ग्रामदेवतेला किंवा कुलदेवतेला नैवेद्य अर्पण केला जातो. आपल्याला जे काही खायला मिळते आधी देवाला अर्पण करून नंतर प्रसाद म्हणून स्वीकारल्याने मनामध्ये नम्रता, सात्विकता वाढते. आखाड्याच्या नैवेद्याच्या ताटात तुमच्या भागात कोणते खास पदार्थ असतात हे मलाही नक्की कमेंट्स करून सांगा बरे का. तर आता ना सर्व ग्रामदेवतांचा नैवेद्य एक एक आम्ही दोघं जोडीने दाखवत आहोत. नारळ फोडत आहेत, प्रत्येक देवापुढे नारळ ठेवत आहेत आणि मी नैवेद्य दाखवत आहे. अगदी सकाळपासून एवढी धावपळ झाली ना, मुलांचा टिफिन बनवणं, तिथून पुढे पुरणाचा स्वयंपाक बनवणं, नैवेद्य बनवणं. पण कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक गोष्टीला सोबत असतात म्हणून काही काळजी वाटत नाही. आणि शेवटी आले आमच्या जवळच्या घराच्या देवीच्या मंदिरात. असं पूर्ण गावाला वेढा मारून आम्ही नैवेद्य दाखवून शेवटी देवीच्या मंदिरात आलो. इथे मी देवीच्या परड्याही भरल्या, कारण माझ्या घरी आई तुळजाभवानीची परडी आहे म्हणून मी ते देवीची परडीही भरली, देवीला ओटी भरली आणि मस्तपैकी देवीचं दर्शन, कारण की खूप दिवस झाले इकडे झालं नव्हतं, असा मी नैवेद्य दाखवला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.